आणि आताच्या घडीची महत्त्वाची बातमी, थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। थायलंडच्या स्थानिक पोलिसांकडून घटनेचा तपास सध्या सुरू झालेला आहे। महत्त्वाची बातमी, फुकेतवरून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइट AI-379चं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। सध्या विमानामध्ये 156 प्रवासी असल्याची माहिती मिळते। थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। या विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी जी आहे ती देण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, या विमानामध्ये एकूण 156 प्रवासी होते अशी देखील माहिती मिळते। सगळ्या यंत्रणा, पोलीस यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि तपास त्यांच्याकडून सुरू झालेला आहे। कसून तपास केला जातोय। थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। या विमानामध्ये 156 प्रवासी होते। बॉम्ब या विमानामध्ये असल्याची धमकी मिळाली आणि त्याच्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। फ्लाइट AI-379चं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। पोलीस आणि यंत्रणा या ठिकाणी सध्या पोहोचलेल्या आहेत। तपास जो आहे तो त्यांच्याकडून सुरू झालेला आहे। थायलंडच्या स्थानिक पोलिसांकडून घटनेचा तपास सध्या सुरू झालेला आहे। तरी 3 दृश्य आपण आताच्या घडीची पाहताय। काल अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झाली। इराण-इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं 16 विमानं जी आहेत ती वळवलेली आहेत, तर एकीकडे थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे। एअर इंडियानं 16 विमानं आपली वळवलेली आहेत। काल अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान हे दुर्घटनाग्रस्त झालं। 265 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामध्ये 241 प्रवासी, एक प्रवासी सुदैवानं बचावलेला आहे। 24 विद्यार्थी जे आहेत ते दगावलेले आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर इकडे इराण-इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं आपली 16 विमानं जी आहेत ती वळवलेली आहेत। हा संघर्ष अतिशय टोकाला पोहोचलेला आहे, त्याच्यामुळे एअर इंडियानं आपली 16 विमानं वळवलेली आहेत। इराण आणि इस्रायलनं आपली हवाई हद्द जी आहे ती बंद केलेली आहे। थायलंडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आणि त्याच्यानंतर एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। स्थानिक पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून घटनेचा सखोल तपास जो आहे तो केला जातोय। एअर इंडियाच्या मागे शुक्लकाष्ट लागले की काय असा सवाल पडावा, अशाच या घटना म्हणाव्या लागतील। काल अहमदाबादमध्ये ही भीषण दुर्घटना घडली। इराण-इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं आज 16